बाप्पाचं दर्शन कधीही आणि कोणत्याही रूपात होऊ शकतं. अगदी अक्षरांमध्येही तुम्हाला बाप्पाचं दर्शन होऊ शकतं. तुमच्या नावापासूनही लाडक्या बाप्पाचं रूप साकारता येऊ शकतं. अविनाश राणे या कलाकारांनाही अवघ्या काही मिनिटांमध्ये कुठल्याही नावामध्ये बाप्पा ते साकारतात. याविषयी अविनाश राणे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शिवराज यादव यांनी. गणेशोत्सवात प्रत्येकजण जो आहे तो आपापल्या परीने गणेशाची भक्ती करत असतो. मग त्यासाठी आता गणेशोत्सव सुरू झालेला आहे, त्यामुळे गणेश भक्त जे आहेत ते आपापल्या पंडालमध्ये जो लाडका गणपती आहे तिकडे गर्दी करत आहेत, सोबतच मंदिरात जात आहेत. मात्र आपल्यासोबत एक असे गणेश भक्त आहेत जे अक्षरातून आपली भक्ती साकार करतात. अविनाश राणे आपल्यासोबत आहेत, अक्षर कलाकार. मला त्यांना विचारायचं की तुम्ही कधीपासून जे आहे हे सुरू केलं आहे आणि तुमचा कसा आनंद मिळतो याच्यामध्ये? मी हे सुरू करून आता जवळजवळ 1 वर्ष झालं. पण मला ह्याची आयडिया असं जर बघायला गेलं तर मी एकदा गणपतीपुळेला भेट दिली होती. तर तिकडे एक माणूस असाच मंदिराच्या बाहेर बसला होता आणि त्याला मी करताना पाहिलं होतं. मग नंतर ते जसं डोक्यात होतं, मग ते कधी कॉलेजमध्ये फ्रेंड्सच्या नावांचं बनवणं किंवा काय, बट तेव्हा एवढं म्हणजे असं प्रोफेशनली असं करायला सुरुवात नाही केली होती. पण आता गेलं 1 वर्ष झालं मी ते मित्रांच्या सांगण्यावरून जे सुरू केलं, तर त्यासाठी लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळत आहे. तर मग ते ॲज अ बिझनेस असंच मी चालू ठेवायचं हे केलं आहे. या क्षणाला जर मी तुम्हाला एखाद्या नावापासून बनवायला सांगितलं, तुम्ही बनवू शकाल? हो सर. मी नाव सांगितलं माझं, तेव्हा तुम्ही डोक्यात एक गणपतीची इमेज तयार करून ठेवता? असं काय मी इमेज तयार नाही करून ठेवत. जसं नाव ऐकतो आणि जसं पेन हातात घेतो तसं मग माझं सुरुवात होते की ते गणपतीची सोड आली पाहिजे आणि ते डोक्यामध्ये तसंच आपोआप येत जातं. असं म्हणतात की तुमच्याकडे कला असेल तर तुम्ही त्या कलेच्या मागे लागा, देव तुम्हाला आपोआप मार्ग दाखवतो. कोणतेही शिक्षण घेतलेलं नसताना अविनाश राणे यांनी अक्षर कलाकार म्हणून स्वतःला जोपासलं आणि आज एवढं सुंदर चित्र, इतकं सुंदर चित्र जे आहे ते त्यांनी काढून दाखवलं. कॅमेरामन जितू वाघमारेसोबत शिवराज यादव, मी मराठी, मुंबई.